दिवाळीच्या ऐन सणात जावईबुवा एकदम आजारी पडले. आजारी म्हणजे फार आजारी नाही, आपले किरकोळ दुखणे, ताप, पोट दुखणे असले काहीतरी. पण बुवाजी आजारी पडले एवढे हे खरे. सासूबाई मोठ्या हौशी होत्या. एकदा त्यांनी दुपारच्या खायच्या वेळेला मोठ्या हौसेने भजी केली. जावईबुवांना भजी इतकी आवडली की काही विचारू नका. मागे नको नको म्हटल्यामुळे आपल्याला काकवी मिळाली नाही हे त्यांच्या लक्षात होते. म्हणून त्यांनी ठरवून टाकले की बस, यापुढे विनाकारण नको नको म्हणायचे नाही. समोर जिन्नस आला की तो सरळ घ्यायचा आणि पोटभर खायचा. अगदी पोट नको नको म्हणू लागेल तेव्हाच थांबायचं. झाले. हा निश्चय करायला आणि सासूबाईंनी भजी करायला एकच गाठ पडली. ताट भरून भजी बाहेर आणलेली होती. ती एकट्या जावईबुवांनीच खलास केली. मेहुणे मेहुण्या यांच्या वाट्याला एक तुकडाही येऊ दिला नाही. त्यांच्यासाठी पुन्हा दुसरे ताट आले. तेही जावईबुवांनीच फस्त केले. दुसऱ्या कुणाला हात लावू दिला नाही. जावईबुवांना एकूण भजी बरीच आवडते हे पाहिले तेव्हा मेहुण्यांनी थट्टा सुरू केली. उगीचच आग्रह चालवला. आणखी एक ताट आणले. तेव्हा मात्र जावईबुवा रागवले. या रागाच्या भरात त्यांनी तिसरेही ताट स्वच्छ रिकामे करून सगळ्यांच्या पुढे ठेवून दिले. 2 तांबे गटागटा पाणी पिऊन एक अशी मोठी ढेकर दिली की जवळ बसलेली माणसं तर दचकलीच, पण अंगणात झोपी गेलेले कुत्रेही एकदम दचकून उठले आणि भुंकू लागले. जावईबुवांचं कट सगळे हसू लागले. ते कुत्रेही थोडेसे हसल्यासारखे दिसले. एकूण मोठी मौज झाली. पण रात्री मात्र चांगले उट्टे निघाले. जावईबुवांचे पोट दुखू लागले. त्यांना कसेसेच होऊ लागले. डोके, हातपाय, अंग ठणकू लागले. अंगात थोडा तापही चढला. शेवटी शेवटी पोट इतके दुखू लागले की स्वारी गडाबडा लोळू लागली. उलट्या आणि जुलाब यांनी हैराण झाली. बायकोने हातपाय रगडले, चाटण करून दिले, पोट शेकले, पण जावईबुवांची स्थिती सुधारेना. ते रात्रभर कणहत कुंथत राहिले, ओरडू लागले. घरात सकाळी सगळ्यांना जावईबुवांच्या आजारपणाची बातमी समजली. सासऱ्यांनी भराभरा वैद्यबुवांना बोलावणे पाठवले. म्हातारे वैद्यबुवा हातात बटवा घेऊन आले. त्यांनी मोठ्या गंभीरपणाने जावईबुवांची नाडी पाहिली, पोट तपासले, मग विचारले, काय भजी खाल्लीत वाटतं काल? जावईबुवा चकित झाले. आपण काल भजी खाल्ली हे या राजेश्रींना कसे कळाले? का मगाशी पोटावर हात दाबून पाहिला त्यावेळी आतली भजी त्यांच्या हाताला लागली? हा, तसेच असावे. वैद्यबुवा मोठे हुशार दिसतात. साधा हात लावला तर त्यांना आतला पदार्थ कुठला हे बरोबर कळतं. वा वा, काय भजीच ना? जावईबुवा तोंड वेडे वाकडे करीत बोलले, भजीच, दुसरं काही खाल्लं नाही देवा शपथ. ती सुद्धा किती थोडीच खाल्ली, फक्त 3 ताट. खोटं वाटत असेल तर विचारा. खोटं कशाला बोलाल तुम्ही? फक्त 3 ताट ना. आता आलं माझ्या लक्षात. वैद्यबुवा बोलले. रात्रभर उलट्या आणि जुलाब एका मागोमाग एक चाललाय आपला दणक्या. तरी पोटातल्या पोटात किती जुलाब झाले असतील कोणाला ठाऊक. पोटातल्या पोटात सुद्धा जुलाब झाले का? तर काय, सारखे पोटातून गुर्र 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 आवाज येत होते. ठीक आहे, मी औषध देतो तेवढं प्या, म्हणजे सगळं खलास होईल. उलट्या जुलाब तुमची ती काय गुरगुर सगळं बंद. वैद्यबुवांनी बटवा उघडला. त्यातली एक मात्रा काढून त्यांनी सहाणेवर उगाळली. तिचे चाटण करून जावईबुवांना दिले. मग ते सासऱ्यांबरोबर गप्पा मारीत बाहेर बैठकीत बसले. अर्ध्या तासात जावईबुवांचे दुखणे एकदम पळाले. ताप उतरला, उलट्या जुलाब बंद झाले, अंग दुखायचेही थांबले. जावईबुवांना एकदम हायसे वाटू लागले. त्यांनी गडबडीने वैद्यबुवांना हाक मारली. सगळे दुखणे खलास झाल्याचे सांगून टाकले. ते मला माहीतच होतं, वैद्यबुवा म्हणाले. म्हणून तर मी बाहेर बसलो घटकाभर. म्हटलं तुम्हाला बरं वाटल्यावरच घरी जावं. तुमच्या या औषधात मोठी जादू आहे बुवा. जावईबुवा डोळे विस्फारून बोलले. अर्ध्या तासात सगळं बंद? हा हा, भजी खायच्या आधीच तुमचं औषध घेतलं असतं तर फार मौज झाली असती नाही? हा हा, मग त्या भजांच्या पोटात दुखलं असतं.
वैद्यबुवाही जावईबुवांबरोबर हसू लागले. सगळेच हसू लागले. थोड्या वेळाने हशा कमी झाल्यावर जावई बापूंनी जिज्ञासेने विचारलं, पण काय हो वैद्यबुवा, मी काल भजी खाल्ली होती, हे तुम्ही कसं काय ओळखलत बुवा? जो माणूस सकाळी वैद्यांना बोलवायला गेला होता त्यानेच वैद्यबुवांना सगळे सांगितले होते. पण जावई बापूंचा प्रश्न ऐकल्यावर वैद्यांनाही जरा थट्टेची लहर आली. ते गंभीरपणाने म्हणाले, अहो साधी गोष्ट आहे, हे ओळखायला काही फार अक्कल लागत नाही. सकाळी दारातून आत पाऊल टाकल्याबरोबर मी पाहिले, मोलकरीण काल संध्याकाळची भांडी घाशीत होती. भज्यांची कढई, खरकटी ताट, भज्यांचे लहान मोठे तुकडे मोरीपाशी पडलेले होते. त्याच्यावरून मी अंदाज केला. झालं, आहे काय आणि नाही काय. वैद्यबुवा निघून गेले. पण जावईबुवांच्या डोक्यात त्यांनी सांगितलेली गोष्ट पक्की रुतून बसली. आत्ता आलं लक्षात. वैद्यकीय ही काही तितकीशी कठीण गोष्ट दिसत नाही. जरा आसपासचे पाहायचे आणि द्यायचे ठोकून, बरोबर कळते. मागाहून कुठली तरी एक कांडी उगाळून दिली म्हणजे झाली. रोगी खडखडीत बराच झालाच पाहिजे. किती सोपी गोष्ट आहे. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर जावईबुवांना खूपच हुशारी वाटली. संध्याकाळी ते एकटेच बाहेर पडले आणि खूप लांब हिंडायला गेले. अंधार व्हायला लागला तसे ते माघारी वळले. वाटेत एका गल्लीच्या तोंडाशी असलेल्या घरासमोर 10-15 माणसे घोळका करून उभी राहिलेली त्यांनी पाहिली. आतून रडण्या ओरडण्याचा आवाजही ऐकू आला. तेव्हा जावईबुवा थबकले. त्यांनी कुणाला तरी विचारलं, काय झालं हो? कोणी मेलं बिलं काय? अजून मेला नाही, पण मरेल लवकरच. हा? जावईबुवांनी चौकशी केली तेव्हा कळले की या घरातला तरणा ताठा पोरगा सकाळी एकाएकी बाहेरून आला आणि आईबापांनी काहीतरी विचारल्याबरोबर त्यांच्या अंगावर ओरडू लागला, शिव्या देऊ लागला. दुपारपासून तर तो सारखा बेशुद्ध पडतो आहे आणि उगीच ओरडतो आहे. वैद्यबुवा आणले, मांत्रिक आणले, पण काही सुधारणा नाही. पोरगा सरळ काही बोलत नाही, सारखा अंगावर धावून तरी जातो, नाहीतर शिव्या तरी देतो. मधून मधून बेशुद्ध पडतो. एवढी माहिती ऐकल्यावर जावईबुवांना एकदम अवसान आले. दोन्ही हाताच्या बाया सावरून ते म्हणाले, चला आत, बघू तर त्याला मला एकदा रोगी, म्हणजे बरोबर रोग पळून लावतो. लोकांना वाटले हा कोणीतरी धन्वंतरीच देवाने पाठवून दिला. भराभरा गर्दीतून वाट काढून त्यांनी जावईबुवांना घरात नेले. जावईबुवांनी ओसरीवर जाऊन रोग्याची नाडी पाहिली, पोट तपासण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर बेशुद्ध पडून असलेला रोगी एकदम उठला आणि शिव्या देऊ लागला. ओरडला, गप्पाबाईच काढवा, मी पोट तपासतोय तुझं, एवढी अक्कल नाही तुला? असे म्हणून जावईबाबांनी जोराने त्याच्या मुस्काटात भडकावली. त्याबरोबर रोगी घाबरल्यासारखा दिसला. त्याने एकदम तोंड मिटले. जावईबुवांनी पोट दाब दाबून पाहिले, पण आतल्या पदार्थाचा काही पत्ता लागला नाही. शेवटी ते उठले आणि ओसरीवर इकडे तिकडे पाहू लागले. कुठे काही नव्हते. ओसरीवरून अंगणात पाहिले, एका कोपऱ्यात थोडेसे शेण पडले होते. बाकी कुठे काही नव्हते. जावईबुवांनी 1 मिनिट डोके करा करा खाजवले. मग ते मोठ्यांदा म्हणाले, आता आलं लक्षात. काल रात्री नक्की शेण खाल्लंय यानं, म्हणून हा असा प्रकार चाललाय. शेण? लोकांना आश्चर्य वाटले. हो, शेणच. जावईबुवांनी ठासून सांगितलं. 3 ताटे तरी कमीत कमी खाल्लं असेल. गंमत अशी होती की तो पोरगा वाईट मित्रांच्या नादाने बिघडला होता. आदल्या रात्रीच त्याने दारू पिऊन पाहिली होती. त्या धुंदीत एके ठिकाणी चोरी करून स्वारी सकाळीच घरी आली होती. दारूमुळे त्याचे डोके गरगरत होते. कुणीतरी आपल्याला पकडून नेईल अशी भीती वाटत होती. ते लपविण्यासाठी तो वेड्याचं सोंग करत होता. जावईबुवांचे बोलणे ऐकून तो एकदम घाबरला. त्याला वाटले, बापरे, त्यांनी बरोबर ओळखले. पण तरी तोंडावर काही न दाखवता तो पुन्हा बेशुद्ध पडला. म्हणजे खोटे खोटे बरं का. त्याचे आईवडील हात जोडून म्हणाले, महाराज, आता याला काय औषध? हो, औषध आहे ना. जावईबुवांनी मान डोलावली. मग द्या ना महाराज, फार उपकार होतील हो. जावईबुवांना आठवले, आपल्या वैद्यांनी काय केले होते बरे? हा, पिशवीतून कांडी काढून उगाळून दिली होती नाही का? आपल्याजवळ तर काही पिशवी नाही आणि कांडी नाही. मग काय करावे? हा,
इथेच कुठे घरात एखादी सापडते काय कांडी ते पाहावे, ती द्यावी उगाळून. जावईबुवांनी इकडे तिकडे दृष्टी राखली. कुठे काही नव्हते. एका कोनाड्यात तांबड्या लाल मिरच्या होत्या 4-2. जावईबुवांनी एक छानशी लाल भडक मिरची उचलली. सहाण घेऊन पाणी घातले. चांगली निम्मी मिरची उगाळली आणि एकदम त्या पोराच्या तोंडात कोंबली. त्याबरोबर अशी आग झाली म्हणता तो पोरगा एकदम किंचाळी मारून उठला आणि लागला ओरडायला, मेलो मेलो, आग आग, आई ग. जावईबुवांनी गंभीरपणे विचारले, तुला तर बरं वाटते की नाही, का आणखीन थोडं औषध देऊ? हा प्रश्न ऐकल्यावर तो पोरगा भयंकर घाबरला. त्याने एकदम जावई बापूंचे पायच धरले. चुकलो मी, आता पुन्हा असल्या वाईट गोष्टी कधी करणार नाही. दारू पिणार नाही आणि चोरी करणार नाही. जावईबुवांना ही काय भानगड झाली हे कळले नाही. त्यांनी विचारले, झाला रोग खलास? हो, अगदी खलास. शाबास. जावईबुवा उठले आणि निघाले. सगळ्यांनी त्यांची भरमसाठ स्तुती केली. असा वैद्य आपण जन्मात कधी पाहिला नाही असे सगळेजण म्हणाले. बापाने त्यांच्या हातात 5 रुपये ठेवले. आईने पेढे आणून दिले. पेढे खात खात स्वारी घरी येऊन पोहोचली. घरी पोहोचेपर्यंत गावात सगळीकडे जावई बापूंच्या हुशारीची बातमी पसरली. सासूरवाडीला कळली. त्यामुळे जावई बापूंबद्दल सगळ्यांना भयंकर आदर वाटला. ज्याने त्याने त्यांची स्तुती केली. जावई बुवा मोठे खुश होऊन गेले. मनात म्हणाले, बस बस, आता परत घरी गेलो म्हणजे वैद्याचा धंदाच सुरू करायचा. खूप पैसे मिळवायचे आणि खूप भजी खायची.